शिवतीर्थावरून संजय राऊत हे आता परतलेले आहेत। शिवतीर्थावर जाऊन त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का याची उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या घटना वारंवार घडलेल्या असल्या तरी अधिकृत घोषणा मात्र त्या संदर्भातली होत नाहीये। त्याकरता दोन्ही गटातले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे सातत्यानं एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत, मीटिंग घेत आहेत आणि त्यावर मुंबईमध्ये नेमकं काय होणार आहे हे ठरवलं जातं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत। शुभम, पुन्हा एकदा संजय राऊतांची ही भेट आहे। मला वाटतं गेल्या 2-3 दिवसांमधली ही दुसरी भेट आहे आणि त्याचबरोबर अनिल परब, वरुण सरदेसाई ही सगळी मंडळी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये तरी ती युती होईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे। आजच्या भेटीसंदर्भातली काय माहिती समोर येते? प्रशांत सर, खरं तर बघू शकतो खासदार संजय राऊत हे शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते आणि दोन्ही पक्षातील अनेक पदाधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। प्रमुख नेते जे आहेत पहिल्या फळीचे ते उपस्थित होते। आताच संजय राऊत या ठिकाणावर निघालेले साधारणतः पाऊण तास संजय राऊत शिवतीर्थावर होते। राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे आणि खरं तर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे त्यावर चर्चा झालेली असावी। आणि दुसरं म्हणजे मंगळवार किंवा बुधवार म्हणजे येत्या आठवड्यामध्ये कुठेतरी युतीची घोषणा ही एक सभा घेऊन होणार अशा पद्धतीचं आपल्याकडे सूत्रांकडून सध्या समजून येत आहे। अर्थातच नेमका ही युतीची घोषणा कधी होते आणि कशा पद्धतीत समोर जातात, फक्त मुंबई पुरता आहे की सर्व महानगरपालिकांपुरता आहे याबद्दलच कुठेतरी एक चर्चा करण्यासाठी सध्या संजय राऊत या ठिकाणी आले होते। साधारणतः पाऊण तास ते शिवतीर्थ या ठिकाणी होते आणि आत्ताच या ठिकाणावरनं ते गेल्याचं चित्र जे आहे ते आता आपल्या समोर आलेलं आहे। नेमकं ठाकरे बंधू हे काय करत आहेत असा संपूर्ण महाराष्ट्राला सवाल पडलेला आहे। थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा प्रश्न आहे, पण नेमकं याच्याबद्दलची घोषणा कधी होते, स्पष्टता कधी समोर येते? नक्कीच, धन्यवाद तुर्तास शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।